कोकणातील सध्याचं वातावरण हापूस आंब्यासाठी अत्यंत पोषक ठरते. रात्रीची कडाक्याची थंडी आणि दिवसभराचं कडक ऊन यामुळे आंब्याच्या मोहरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून हवामानातील बदल आणि लांबलेल्या पावसामुळे चिंतेत असलेले हापूस उत्पादक शेतकरी आता मात्र थोडेसे दिलासा व्यक्त करत आहेत. बागायतदारांच्या मते सध्या रात्री थंडी आणि दिवसा ऊन असं वातावरण टिकून राहिल्यास मोहर चांगला धरून उत्पादनाला फायदा होऊ शकतो. मात्र लांबलेल्या पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यातील हापूस उत्पादनावर झाला असून सुरुवातीच्या हंगामात आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही पुढील काळात हवामान असेच पोषक राहिल्यास हापूस आंब्याचा हंगाम समाधानकारक जाईल अशी आशा कोकणातील बागायतदार व्यक्त करत आहेत. पाऊस आत्ता उशिरापर्यंत लागल्यामुळे आत्ता कालमाला मोहर आला आहे. यावर्षी फवारण्याही उशिरा सुरू झाल्या आहेत. सीझन लांबण्याची शक्यता आहे. साधारण एप्रिल मे महिन्याकडे सीझन व्यवस्थित सुरू होईल असा अंदाज आहे. वातावरणात जर व्यवस्थित राहिलं तर आंबा होईल, नाहीतर वातावरणातले बदल जर अनपेक्षित राहिले तर आंब्याचा यावर्षीचा हंगामसुद्धा मागे पुढे होऊ शकतो असा एक अंदाज वाटतो आहे. कारण आत्ता जोऱ्यात तुडतुड्याचा अटॅक व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे त्याची खूप काळजी घेणं गरजेची आहे. त्या दृष्टीने आत्ता फवारण्या किंवा या गोष्टी सुरू आहेत. साधारण कधीपर्यंत आंबा सीझन चालू होऊ शकतो किंवा त्याला एक पोषक पूर्णपणे होऊ शकतो? जर वातावरण व्यवस्थित राहिलं तर यावर्षी एप्रिल महिन्यातच सीझन व्यवस्थित सुरू होऊ शकतो. सुरुवातीचा आंबा फार यावर्षी दिसत नाही आहे.